Students, the next question which I am going to explain. Listen the question first. Explain the term with example covalent bond. Explain the term with example covalent bond. कोव्हॅलेंट बॉन्डचा मीनिंग एक्झॅक्टली काय होतो हे तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगायचं आहे. आता एक्झॅक्टली मराठीमध्ये याला सहज संयुज बंध असं म्हणतात. नेमकं काय होतं बघा, when the two atoms share electrons, when the two atoms share electrons म्हणजे काय करणार बघा, दोन ऍटम्स आहे ना इलेक्ट्रॉन काय करणार, शेअर करणार. त्यावेळी जो बॉन्ड तयार होणार त्याला म्हणतात कोव्हॅलेंट बॉन्ड. बघा डेफिनेशन वाचतो नाही का, द केमिकल बॉन्ड which is formed by sharing of valence electrons between two atoms. valence electron म्हणजे आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन्स. बघा, द केमिकल बॉन्ड in which valence electrons are shared म्हणजे बाहेरच्या शेल मधले इलेक्ट्रॉन्स काय केले जातात, शेअर्ड केले जातात. तेव्हा जो बॉन्ड तयार होतो ना त्याला कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणतात. एक आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला इथे दिसतोय हायड्रोजनचा ऍटम. दिस वन इज ऍटम ऑफ हायड्रोजन. इन हायड्रोजन देर इज ओनली वन इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट शेल. हे बघा, हा एक हायड्रोजनचा ऍटम आहे, हा पण एक हायड्रोजनचा ऍटम आहे. आता याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये वन इलेक्ट्रॉन आहे, याच्या पण आउटर मोस्ट शेल मध्ये वन इलेक्ट्रॉन आहे. एव्हरी ऍटम ट्राय टू कम्प्लीट इट आउटर मोस्ट शेल. बाहेरचं शेल कम्प्लीट करायचा प्रयत्न केला जातो. मग मला सांगा, याच्यामध्ये वन इलेक्ट्रॉन आहे, याला डुप्लेट सिच्युएशन पूर्ण करायला लागेल. डुप्लेट मीन्स टू इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट शेल मध्ये व्हायला पाहिजे, कारण फर्स्ट ऑर्बिट मध्ये फर्स्ट शेल मध्ये मॅक्झिमम टू इलेक्ट्रॉन्स राहतात. त्यामुळे मग हे काय करतात, आता बघा याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये वन इलेक्ट्रॉन, याच्या पण वन इलेक्ट्रॉन. मला सांगा, हा याला देऊ शकत नाही इलेक्ट्रॉन, कारण याने जर याला इलेक्ट्रॉन जर दिला त्याच्याकडे इलेक्ट्रॉन राहतच नाही. मग हे काय करतात, इलेक्ट्रॉन शेअर करतात. बघा, याने एक इलेक्ट्रॉन शेअर साठी दिला, याने एक इलेक्ट्रॉन दिला, आणि त्यावेळी काय झालं बघा, याची पण बघा डुप्लेट सिच्युएशन कंप्लीट झाली. आउटर मोस्ट शेल मध्ये टू इलेक्ट्रॉन्स असले की नाही की त्याला म्हणतात डुप्लेट सिच्युएशन. याला डुप्लेट सिच्युएशन. बाकी सगळे काय करतात, ऑक्टेट कंप्लीट करतात. ऑक्टेट म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन कंप्लीट करायचा प्रयत्न करतात. पण हा जो आहे हायड्रोजन, हा डुप्लेट सिच्युएशन कंप्लीट करण्यासाठी याने इलेक्ट्रॉन काय केला, शेअर केला. तेव्हा H2 हा मोलेक्युल्स तयार झाला. हा मोलेक्युल तयार झाला. इथे बघा तुम्हाला कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालेला आहे, कारण दोघांनी पण एक एक इलेक्ट्रॉन काय केला, शेअर केला. म्हणून हा कुठला बॉन्ड आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. मी एक्झाम्पल वाचतोय बघा, हेच एक्झाम्पल वाचतोय. लक्ष द्या. फॉर्मेशन ऑफ H2 मोलेक्युल्स. H2 मोलेक्युल्स कसा तयार होतो ऐका. द ऍटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन इज 1. हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर जो आहे तो किती आहे, 1 आहे. ऍटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन इज 1. इट हॅज 1 इलेक्ट्रॉन इन द व्हॅलन्स सेल. व्हॅलन्स सेल म्हणजे आउटर मोस्ट सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. नेक्स्ट पुढे बघा, इट रिक्वायर्स 1 मोर इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट इट डुप्लेट अँड attain the stable electronic configuration of helium. जेव्हा आउटर मोस्ट शेल मध्ये याच्या 2 इलेक्ट्रॉन्स होणार, आणि 2 इलेक्ट्रॉन कुणाच्या आउटर मोस्ट शेल मध्ये असतात, हेलियमच्या असतात. प्रत्येक ऍटम काय करतो माहिती का, स्टेबल व्हायचा प्रयत्न करतो, आणि स्टेबल जर होता ना तसा हा हायड्रोजन कुणाचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मिळवणार, हेलियमचं, कारण हेलियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे. हा स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट पुढे बघा, therefore 2 हायड्रोजन atoms share their valence electron to each other to form H2 molecules. आणि त्याच्यापासूनच H2 हा काय तयार झाला, मोलेक्युल तयार झाला. पुढे बघा, a single covalent bond is formed between 2 hydrogen atoms by sharing of 2 electrons.
दोघांनी पण एक एक इलेक्ट्रॉन्स काय केला, शेअर केला आणि त्यामुळे हा बघा सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला. इथे सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला. मग अशा वेळेला काही काही मध्ये डबल पण कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो, म्हणजे दोन दोन इलेक्ट्रॉन शेअर करतात. काही जण तीन तीन इलेक्ट्रॉन पण शेअर करतात. जसं आपण नायट्रोजनचा जर विचार केला ना, नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2,5. मग नायट्रोजनचे दोन ऍटम जेव्हा एकत्र येतात, असे दोन एकत्र येणार, हे काय करतो, हा आपल्याकडचे 3 इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि हा आपल्याकडचे 3 इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि त्यामुळे दोघांची पण ऑक्टेट कंप्लीट होतं. ऑक्टेट म्हणजे याने 3 इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे याचे 8 होणार, याचे पण 8 कंप्लीट होणार आणि त्यामुळे यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड तयार होतो. पण तो बॉन्ड कोणता आहे, कोव्हॅलंटच बॉन्ड आहे, कारण यांनी इलेक्ट्रॉन हे पण काय करतात, शेअर करतात. आपल्याला फक्त एक एक्झाम्पल द्यायचं होतं की कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, कळलं तुम्हाला? कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे थोडक्यात एक लक्षात घ्या की जेव्हा इलेक्ट्रॉन्स काय केले जातात, शेअर केले जातात, शेअर केल्यानंतर जो बॉन्ड तयार होतो त्याला कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतात. आणि एक्झाम्पल दिलं होतं बांधू कोणाचं, H2 मॉलिक्युल्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय कॅटेनेशन. की आपण त्याच्या अगोदर अजून एक क्वेश्चन बघूया. तो म्हणजे कार्बन जो आहे त्याचे कंपाऊंड खूप जास्त आहे. काल पण मी तुम्हाला सांगितलं बघा, यू कॅन फाइंड द मॅक्झिमम कंपाऊंड्स ऑफ कार्बन. कार्बन हा असा एलिमेंट आहे वर्ल्ड मध्ये सगळ्यात जास्त आपण जर कंपाऊंड सर्च केले एन्व्हायरमेंट मध्ये तर ते कार्बनचीच आहे. असं का? जसं आपण म्हणतो शुगर मध्ये पण कार्बन आहे. आपण जेवढे म्हणून प्रोटीन्स खातो, कार्बोहायड्रेट्स खातो, या सगळ्यामध्ये कार्बन आहे. आपण फळं भाज्या हे खातो त्यामध्ये सुद्धा कार्बन आहे. म्हणजे कार्बनचे सर्वात जास्त कंपाऊंड्स आहे. असं का? याच्यावर एक क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन बघ काय, व्हॉट कॉजेस द एक्झिस्टन्स ऑफ व्हेरी लार्ज नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड्स. कार्बनची खूप जास्त कंपाऊंड्स आहे, याची नेमकी कारण कोणती, असं का होतं? कार्बनचे सगळ्यात जास्त कंपाऊंड्स काय? एक लक्षात घ्या, हा आहे कार्बन ऍटम. कार्बन ऍटम मध्ये बघा टोटल 6 इलेक्ट्रॉन्स आहे. कार्बन मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात, 6 प्रोटॉन्स आहे आणि 6 न्यूट्रॉन्स आहे. हा एक कार्बनचा ऍटम आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे, 2-4. फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि सेकंड मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहे. याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहे, त्यामुळे याला म्हणतात टेट्राव्हॅलंट असं म्हणतात. टेट्राव्हॅलंट म्हणजे याची व्हॅलन्सी 4 आहे. किती व्हॅलन्सी आहे? 4 व्हॅलन्सी आहे. म्हणजे याला जर ऑक्टेट कंप्लीट करायचंय, ऑक्टेट म्हणजे काय समजलं, 8 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट करायचे. आउटर मोस्ट सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट करायचे. ऑलरेडी याच्याकडे आहेत किती, 4. म्हणजे याला किती इलेक्ट्रॉन अजून लागणार आहेत, 4 इलेक्ट्रॉन लागणार आहेत. म्हणून याला म्हणतात टेट्राव्हॅलंट असं म्हणतात. कळतंय? मग असा टेट्राव्हॅलंट असल्यामुळे हा काय करू शकतो माहितीये का, हा कार्बनचं एक प्रॉपर्टीची आहे, त्याच्यामध्ये कॅटेनेशन प्रॉपर्टी. कॅटेनेशन प्रॉपर्टी म्हणजे कार्बन दुसऱ्या कार्बन बरोबर सुद्धा काय करू शकतो, बॉन्ड तयार करू शकतो. तसं मी एक एक्झाम्पल दिलं बघा. एक एक्झाम्पल दिलं बघा, हे एक्झाम्पल आहे बघा, C4H10. हा ब्युटेनचं एक्झाम्पल. ब्युटेन म्हणजे आपल्या घरामध्ये जो सिलेंडर आहे त्या सिलेंडर मध्ये जो गॅस आहे तो ब्युटेन गॅस आहे. C4H10. मी तुम्हाला नाव सांगतो, काही कंपाऊंडचे नाव आहेत बघा. याला म्हणतात मिथेन, CH4, C2H6, इथेन, प्रोपेन, ब्युटेन आणि पेंटेन. हे सगळे अल्केन ग्रुप मध्ये बरं. काही अल्केन जो ग्रुप आहे ना त्यामध्ये बघा सिंगल बॉन्ड असतो यांच्यामध्ये. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन आणि पेंटेन अशी नाव आहे. आता तुम्ही इथे बघा, याचं एक मोलॅक्युलर फॉर्म्युला म्हणतात आणि याला म्हणतात स्ट्रक्चर कसं आहे बघा. सांग मला, कार्बन किती आहेत, 4 आहेत. कार्बन 4 आहेत.
आणि हायड्रोजन बघा 10 आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. इथे तुम्हाला दिसतंय का कार्बन कार्बन मध्ये बॉन्ड तयार झाला. इथे बघा कार्बन कार्बन मध्ये बॉन्ड तयार झाला. ही जी प्रॉपर्टी आहे ना याला म्हणतात कॅटेनेशन प्रॉपर्टी. आणि त्यामुळेच काय होतं त्याची बघा एक तर चेन तयार होते. हे बघा ही चेन कशी तयार झाली. किंवा इथे मी तुम्हाला बेन्झिन दाखवलाय. हा बेन्झिन आहे सायक्लिक फॉर्म मध्ये आहे बघा. इथे बघा कार्बन 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 6 कार्बन्स आहे. आणि त्यांच्यामध्ये बघा इथे सिंगल बॉन्ड आहे इथे डबल बॉन्ड आहे. अल्टरनेट आहे बघा. एक सिंगल बॉन्ड दुसरा डबल बॉन्ड. इथे सिंगल इथे डबल एक सोडून एक बघा. आणि इथे हायड्रोजन पण बघा इथे एच 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 6 टाइम आहे का याला बेन्झिन म्हणतात पण हे सायक्लिक आहे बघा. क्लोज चेन काय सांगितलं क्लोज चेन हायड्रोकार्बन त्यामध्ये अशा प्रकारे. म्हणजे बघा कार्बन मध्ये कॅटेनेशन प्रॉपर्टी आहे. कॅटेनेशन म्हणजे काय एक कार्बन दुसऱ्या कार्बन बरोबर बॉन्ड तयार करू शकतो तिसऱ्या बरोबर करू शकतो. कार्बन कार्बन असे बॉन्ड तयार होतात. त्यामुळे त्याची एकतर चेन तयार होते ब्रँच तयार होऊ शकते किंवा त्यांचं असं सायक्लिक फॉर्म पण तयार होतो. अजून एक गोष्ट आहे हा कार्बन काय करू शकतो ऑक्सिजन बरोबर सुद्धा बॉन्ड तयार करू शकतो. हायड्रोजन बरोबर पण करू शकतो. क्लोरीन ब्रोमीन बरोबर पण होऊ शकतो. आणि त्यामुळेच सर्वात जास्त कंपाऊंड कुणाचे कार्बनचे. ऐका आन्सर कार्बन इज टेट्राव्हॅलंट ऍटम. कार्बन इज टेट्राव्हॅलंट ऍटम. टेट्राव्हॅलंट म्हणजे व्हॅलन्सी 4 आहे. विथ द प्रॉपर्टी ऑफ कॅटेनेशन. त्यामध्ये कॅटेनेशन ही प्रॉपर्टी आहे. Thus it form compound in which the carbon atom are arranged in the form of straight chain, branched or ring form. त्यामुळे कार्बन बाण स्ट्रेट चेन मध्ये येऊ शकतो. त्याच्या अशा ब्रँच तयार होऊ शकतात किंवा तो असा सायक्लिक फॉर्म सुद्धा तयार करू शकतो. कोणत्या प्रॉपर्टीमुळे कॅटेनेशन प्रॉपर्टीमुळे. सेकंड पॉइंट त्याच्यामध्ये इट कॅन फॉर्म सिंगल or multiple covalent bond with other carbon atoms. म्हणजे दुसऱ्या कार्बन बरोबर सिंगल बॉन्ड पण तयार करू शकतो मल्टिपल बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड सुद्धा तयार करू शकतो. नेक्स्ट पॉइंट आहे का इट कॅन फॉर्म 4 covalent bond with carbon or other elements like oxygen, nitrogen, sulfur, halogens, phosphorus. हॅलोजन म्हणजे कोणकोणते म्हणजे हॅलोजन ग्रुप आपण ऑलरेडी शिकलो बघा. हॅलोजन ग्रुप बघा आठवतंय काय तुम्हाला फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन यांना म्हणतात हॅलोजन ग्रुप. आठवतं का ज्यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात तो हॅलोजन ग्रुप. या हॅलोजन बरोबर सुद्धा बॉन्ड तयार करू शकतो. ऑक्सिजन बरोबर करू शकतो हायड्रोजन बरोबर करू शकतो फॉस्फरस बरोबर पण बॉन्ड तयार करू शकतो. नेक्स्ट पॉइंट बघा one more characteristics of carbon which is responsible for large number of carbon compound is isomerism. Isomerism ही पण एक याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आहे. मग आयझोमेरिझम म्हणजे नेमकं काय पुढच्या काही क्वेश्चन मध्ये आपण बघायचं आहे. आयझोमेरिझम मध्ये कसं असतं माहितीये का काही कंपाऊंड केमिकल फॉर्म्युला हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला सेम राहतो पण त्याचं स्ट्रक्चर बदलतं. जसं बघा याचं स्ट्रक्चर असं आहे की नाही तर काही वेळा याचं स्ट्रक्चर पण वेगळं असू शकतं. मोलेक्युलर फॉर्म्युला सेम राहतो पण त्याचं स्ट्रक्चर बदलतं. याला आयझोमेरिझम असं म्हणतात. याच्यावर आपला एक पूर्ण क्वेश्चन बघायचं व्हॉट इज मीन बाय आयझोमेरिझम त्यावेळी बघूया. म्हणजे थोडक्यात बघा यांच्यामध्ये कॅटेनेशन प्रॉपर्टी आहे आयझोमेरिझम ही एक प्रॉपर्टी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कार्बन काय करू शकतो टेट्राव्हॅलंट असल्यामुळे तो ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन फॉस्फरस हॅलोजन यांच्या बरोबर सुद्धा काय करतो कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकतो. आणि त्यामुळे सर्वात जास्त कंपाऊंड कुणाचे कार्बनचे. ओके